नागपुर में आज भक्ति और श्रद्धा का अद्भुत दृश्य देखने को मिला। श्री संत गजानन महाराज प्रकट दिवस के अवसर पर भव्य धार्मिक कार्यक्रम का आयोजन किया गया। आज 8 फरवरी को श्री संत गजानन महाराज प्रकट दिवस पूरी श्रद्धा और उत्साह के साथ मनाया गया। श्री गजानन हाउसिंग एंड लैंड डेवलपर्स की ओर से आयोजित इस कार्यक्रम में सुबह से ही भक्तों की भारी भीड़ देखने को मिली। कार्यक्रम के अंतर्गत दोपहर 12 से 3 बजे तक पारायण का आयोजन किया गया। इसमें बड़ी संख्या में श्रद्धालुओं ने सहभाग लिया। श्री संत गजानन महाराज के पावन चरणों में भक्तों ने श्रद्धा, भक्ति और अटूट विश्वास अर्पित किए। शाम को भव्य आरती के बाद आयोजित महाप्रसाद कार्यक्रम में भक्तों की भारी भीड़ उमड़ी। महाप्रसाद का लाभ लेने के लिए बड़ी संख्या में श्रद्धालु पहुंचे, जिससे पूरा परिसर भक्तिमय माहौल में डूब गया। श्री संत गजानन महाराज की कृपा से यह कार्यक्रम सफल हुआ। भक्तों का उत्साह और सहभाग हमारे लिए प्रेरणा है। गजानन महाराज के जय घोष से पूरा क्षेत्र गूंज उठा और कार्यक्रम श्रद्धा व संस्कृति का प्रतीक बन गया। श्री संत गजानन महाराज प्रकट दिवस के अवसर पर आयोजित इस भव्य धार्मिक कार्यक्रम की ये तस्वीरें देखिए। नागपुर से VBN टीवी की रिपोर्ट। संत गजानन महाराजांच्या आशीर्वादाने दरवर्षीप्रमाणे यंदाही आम्ही गजानन महाराज प्रकट दिवसाचा कार्यक्रम साजरा करतो आहे। गेल्या 25 वर्षापासून हा आमचा उपक्रम चालू आहे। सर्वांच्या सहमतीने, सर्वांच्या साक्षीने आणि सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम आम्ही दरवर्षी आयोजित करतो आणि सफल करतो। आणि चांगल्या प्रकारे आमच्या इथे हा कार्यक्रम होतो। दुपारी आमच्याकडे पारायण होतं, दिवसभर आमच्याकडे भजन चालू असतात आणि सायंकाळी मोठा महाप्रसादचा कार्यक्रम असतो। सर्वजण आमचे मित्रमंडळी, परिवार आणि सगळं गजानन परिवार हा सगळं महाप्रसादाला उपस्थित असतो आणि सर्व महाप्रसादाचा आनंद घेतात आणि सहकुशीने हा सगळे जण मिळून हा आनंद आणि हा कार्यक्रम साजरा करतात। महाराजांची कृपा नेहमीच असते। महाराजांची कृपा आमच्या सर्वांवर असते। जेव्हा जेव्हा महाराजांची आठवण येते तेव्हा आम्ही महाराजांच्या दर्शनाला शेगावला जात असतो। दरवर्षी आम्ही आमच्या परिवारातर्फे एक बस आम्ही सर्व निशुल्क सर्वांना दर्शनाकरता घेऊन जातो आणि हा नित्य कार्यक्रम आमचा नेहमी चालू आहे। महाराज आमच्या पाठीशी आहे आणि महाराजांचा सदैव आशीर्वाद आमच्याशी आहे। जय गजानन। गजानन महाराजचा आशीर्वाद सदैव आमच्यावर आहे। त्यांच्या कृपेमुळे आज आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहे आणि सदैव त्यांचा आशीर्वाद असाच आमच्या पाठीशी राहो हीच आमची गजानन चरणी इच्छा। श्री संत गजानन महाराजाच्या कृपेने आमच्यावर कृपा झालेली आहे। आम्ही हे छोटंसं रोपटं लावलेलं होतं, त्या रोपट्याचं आता वटवृक्षामध्ये रूपांतर होत चाललेलं आहे आणि ही प्रार्थना ईश्वरचरणी आहे की आमचं हे प्रगती सदैव होत राहो, ही ईश्वरचरणी प्रार्थना। श्री गजानन महाराजांच्या कृपेने आणि त्यांच्या आशीर्वादाने आज आम्ही इथपर्यंत पोहोचलो आणि सतत प्रगती आम्ही साधत आहोत। आकाशाला जशी गवसणी घालायची आहे तशीच आमची संकल्पना आहे। आम्ही पूर्ण समाजकार्यामध्ये आणि जनतेच्या सेवेकरता हे जे प्रतिष्ठान आम्ही उभं केलेलं आहे ते सतत असं सुरू राहावं आणि जनतेची सतत सेवा आमच्याकडून हो आणि महाराजांची अशीच भक्ती आणि अशीच याच्यात जे गजानन परिवार आहे हा सतत मोठा हो हीच आमची इच्छा। जय गजानन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी, श्री गजानन महाराजांच्या कृपेने आमची सोसायटी जय गजानन क्रेडिट कोऑपरेटिव्ह डायमंड नगर खरबी परिसरात सतत कार्यरत आहे व त्यांच्या मार्फत गजानन महाराजांच्या कृपेने त्यामार्फत आम्ही वेगवेगळे कार्यक्रम दरवर्षी घेत राहतो आणि महाराजांची कृपा आहे त्यामुळे आमचे प्रत्येक कार्यक्रम सफल होतात आणि अशीच कृपा आमच्यावर राहो महाराजांची हीच आमची इच्छा आहे। श्री संत गजानन लँड डेव्हलपर तर्फे दरवर्षी इथे गजानन महाराजाचा कार्यक्रम केले जाते आणि गजानन महाराज दर्शनासाठी यांनी एक सहल दरवर्षी हे सहल नेतात आणि महाप्रसाद, भव्य महाप्रसाद राहते। नेहमी गजानन महाराज कार्यक्रम राहतात इथे आणि गजानन प्रकट दिवसामुळे इथे प्रत्येक जे काम करणारे आहे प्रगती यांची सगळ्यांची होत आहे आणि मी जेव्हापासून इथे या संस्थेला आणि या लँड डेव्हलपरला जे जॉईन झालेला तेव्हापासून माझी सुद्धा प्रगती चांगली झाली आहे। महाराजांच्या आशीर्वादामुळे माझी पण आणि माझ्या परिवाराची प्रगती झालेली आहे। म्हणून महाराजांना मी धन्यवाद देतो आणि या संस्थेला सुद्धा धन्यवाद देतो।